नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत मंगलम रेसिपीजमध्ये कांद्याची चटणी। तर त्यासाठी आपण एक कांदा घेतलेला आहे मोठा, तो असा बारीक चिरून घेतलेला आहे। त्याचबरोबर थोडासा 2-4 पाकळ्या आपण चिरून सुद्धा घेतलेल्या लसणाच्या। थोडासा लसूण कुटलेला आहे। हे शेंगदाणे भाजून त्याचं थोडंसं बारीक असं कूट करून घेतलेलं आहे। आणि आपल्याला इतर जे साहित्य लागेल ते मी तुम्हाला बनवताना दाखवणार आहे। कसं असतं, कधी काही भाजी नसते आपल्याकडे, भाजी नसली म्हणजे आपण काय करावं असं आपल्याला कुठपर्यंत चालतो विचार। तर ही पटकन अशी होणारी कांद्याची चटणी आपण बनवू शकतो। तर आज आपण अशा प्रकारे ही कांद्याची चटणी बनवणार आहोत। तर इथे आपण कढई ठेवलेली आहे तापायला, त्यात घालू तेल। तेल थोडं जास्त लागतं या चटणीला। तर इथे जिरं घातलेलं आहे आपण, लसूण, इथे आपण शेंगदाण्याच्या तेलाचा वापर केलेला आहे। कांदा घालू, आणि कांदा आपल्याला जास्त लाल करायचा नाही आहे, फक्त थोडासा मऊ करून घ्यायचा आहे। तो फक्त मऊ केलेलाच चटणीमध्ये छान लागतो, म्हणून आपल्याला जास्त फ्राय करायचा नाही आहे। थोडीशी हळद घालू। कांदा भरपूर पाहिजे या चटणीला, म्हणजे अगदी मस्त लागते ही चटणी, चविष्ट अशी। आणि यात ठेचून घेतलेला लसूण मिक्स करून घेऊ। अगदी थोडासा परतून घ्यायचा आहे त्याला पण, लसणाला। इथे शेंगदाण्याचा कूट घालू आपण आता, मिक्स करून घेऊ। आता घालू तिखट। तर अति तिखटसुद्धा करू नका, अति तिखट पण चांगली लागत नाही चटणी। पाणी घालू आपण, थोडंसं पाणी घालू परत आपण जे शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे ते शिजायला पाहिजे, म्हणजे कसं आहे ना, कोरडं राहायला नको, व्यवस्थित ते शिजेल। आणि आपण तिखट घातलेलं आहे तेही छान शिजायला पाहिजे, म्हणून थोडंसं आपण पाणी परत घातलेलं आहे। घरात कधी काही भाजीला नसलं म्हणजे पटकन आपली ही चटणी करून खाता येते। आणि चवीला तर अगदी छान अशी अप्रतिम अशी लागते चवीला, मस्त अशी चव लागते या चटणीची। गरम मसाला वगैरे काहीच घालायची आपल्याला आवश्यकता नाही। आता मीठ घालायचं आहे आपल्याला, तर मीठ घालू आपण चवीनुसार। तर इथे आपली चटणी उकळायला लागली आणि बघा तेल कसं वरती आलेलं आहे। तर कोथिंबीर घालू आपण, आणि इथे आपली चटणी तयार झालेली आहे। आपण गॅस बंद करणार आहोत। तर इथे आपली कांद्याची चटणी तयार झालेली आहे, पण बाउलमध्ये काढून घेणार आहोत। तर मैत्रिणींनो, तुम्हीसुद्धा अशा प्रकारे कांद्याची चटणी बनवून बघा, आणि कमेंटमध्ये नक्की कळवा कशी वाटली तुम्हाला ते। आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, आणि प्लीज सबस्क्राईब करा। आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा। थोडीशी कोथिंबीर घालू परत वरतून आपण। हे बघा काय सुंदर अशी रंगत आहे, छान, पण खायला सुद्धा तितकीच चविष्ट अशी ही कांद्याची चटणी आपली तयार झालेली आहे। तर धन्यवाद मैत्रिणींनो।